जी शेवटची फाईल दादानी उशिरापर्यंत कारण ती फाईल तिथं नव्हती. ती फाईल शोधायला वेळ झाला आणि त्याच्यामुळे दादाला वेळ झाला आणि ती तिच्यावर सही करूनच जा अशा पद्धतीचा आग्रह इंडियाच्या राईस मिलच्या बद्दलचा त्यांचा होता. म्हणून ते प्रफुल्ल पटेलवरच सुई त्याच्यामध्ये जाते आहे. बघा, राज्याच्या जनतेलाच वाटते आहे की हा घातपात आहे. अशा पद्धतीच्या अनेक लोकांमध्ये चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की आम्ही चौकशी लावू, केंद्रीय मंत्र्यांनी म्हटलं की आम्ही चौकशी लावू. मूळ प्रश्न आहे की याला उशीर का होत आहे आणि ज्याप्रमाणे गुजरातमध्ये झालेली विमान दुर्घटना आणि त्यामध्ये अजूनपर्यंत त्याचं वस्तुस्थिती लोकांच्या पुढे न येणं हा एक संभ्रमाचा विषय या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि म्हणून रोहित पवारांनी त्याच्यातले काही मुद्दे मांडले आणि त्यांनी पायलट आणि त्या विमानाच्या बद्दलची स्थिती याच्यावरचं मत व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की राज्याचे ते उपमुख्यमंत्री होते, सत्तेमधले एक त्यांचा पक्ष होता, तेच पक्षप्रमुख होते. मग अशा लोकांच्या अशा पद्धतीच्या दुर्घटनेमध्ये जे मृत्यू झाले त्याच्याबद्दलच संशय लोकांच्या मनात असेल तर सरकारने पुढे येऊन रोहित पवारांनी जे मुद्दे मांडले त्याची चौकशी करून तातडीनं जनतेच्या समोर ते मांडावे आणि एकदा स्पष्टीकरण त्याचं यावं. या पद्धतीचा हा गोंधळ आणि संभ्रम हा चुकीचा होत आहे. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलाच नाही अशा पद्धतीची भावना आता देशभरामध्ये चाललेली आहे. आणि म्हणून सरकारने पुढे येऊन या सगळ्या गोष्टींची चौकशी करावी ही भूमिका आमची आहे. मला जे काही तुमच्या दूरचित्रवाणीवरून पेपरला ज्या काही बातम्या आल्या त्याच्यावरून जी शेवटची फाईल दादानी उशिरापर्यंत कारण ती फाईल तिथं नव्हती. ती फाईल शोधायला वेळ झाला आणि त्याच्यामुळे दादाला वेळ झाला आणि ती तिच्यावर सही करूनच जा अशा पद्धतीचा आग्रह इंडियाच्या राईस मिलच्या बद्दलचा त्यांचा होता. अशा पद्धतीच्या ज्या बातम्या येतात आहेत ते आता सत्य काय त्याच्यातलं काय आहे ते चौकशीमध्येच पुढे येईल. आणि या निमित्तानं त्यांनी रोहित पवारांनी जी भूमिका मांडली की तिकडले जे मोठे नेते आहेत त्यांच्या आग्रहाने ते झालेलं आहे. आणि म्हणून ते प्रफुल्ल पटेलवरच सुई त्याच्यामध्ये जाते आहे. म्हणून आम्ही हेच म्हणतोय की कोणी केलं नसेल काय असेल ती वस्तुस्थिती पुढे यावी ही भूमिका आमची आहे.